नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश कुंभार स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा व्हिडिओ हा एक मराठी मुलांसाठी गायडन्ससाठी बनवलेला आहे. कारण ज्यांना रेल्वेमध्ये यायचं आहे, ज्यांना असिस्टंट लोको पायलटची तयारी करायची आहे, सो त्यांना ते कसं स्टार्ट केलं पाहिजे, त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण इथे बसलेले मागे हे माझे मित्र आहेत. या प्रत्येकाने असिस्टंट लोको पायलटची परीक्षा फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केली आहे आणि ही सगळे टॉप 25 मध्ये आम्ही आलोय. म्हणजे तुमच्या झोन मधले टॉप 25 असतात, सो त्यामध्ये ही लोक आहेत. सो आम्ही सगळे आहोत. आम्ही अभ्यास करताना आम्हाला खूप त्रास झाला की जसं करून म्हणजे मराठीमध्ये अभ्यास करताना इवन म्हणजे मराठी मुलांना कंटेंट शोधायला खूप त्रास होतो. म्हणजे गायडन्ससाठी कोण नसतो. जे सेंटरची तयारी करतात ते सगळे टीचर क्लासेसवाले सगळे हिंदी आहेत किंवा इंग्लिशमध्ये शिकवतात. मराठीमधून कोणी शिकवत नाही किंवा जे शिकवतात त्यांच्याकडे कंटेंट किती आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. हा व्हिडिओ फक्त यासाठीच आहे की जिथून तुम्हाला आयडिया मिळेल. या लोकांसोबत आपण चर्चा करणार आहोत की त्यांनी एएलपीचा अभ्यास कसा केला. सो आपण त्यांच्याकडे जाऊया. इथे मी ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल की क्वालिफिकेशन काय लागतं मी इथेच क्लिअर सांगतोय की क्वालिफिकेशन हे IT 10+ ITI तुमचं किंवा डिप्लोमा किंवा डिग्री झाली म्हणजे बीटेक इंजिनिअरिंग झाली असेल किंवा बीई झाली असेल ते फॉर्म अप्लाय करू शकतात. सो सर्वप्रथम मी ह्यांच्याकडे येतो की तुम्ही सोर्सेस कुठले वापरलेले किंवा इव्हन तुम्ही कसं ठरवलेलं की ओमकार तू सांग की मला एएलपी द्यायची, तू दुसरं काही करत होतं या आधीवर? मी पहिला 2019ला ग्रॅज्युएट झाल्यानंतर पहिल्यांदा रेल्वेचा अभ्यास सुरू केलेला. मग त्यावेळी सोर्सेस घेताना पहिला एकतर आपण अभ्यासाचं म्हणजे जे पहिली CBT 1 आहे यामध्ये 3 पार्ट असतात. CBT 1 असते, CBT 2 असते आणि CBAT असते. तर CBT 1 मध्ये 75 क्वेश्चन असतात. तर ते 75 क्वेश्चन कुठले सब्जेक्ट आणि कुठले त्या सब्जेक्टचे पर्टिक्युलर टॉपिक विचारले जातात हे पहिला एका पानावर आपण काढलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला जेवढं पण सायन्सच्या रिलेटेड जर असेल तर ते सायन्ससाठी 8वी 9वी आणि 10वीचं सायन्सचं पुस्तक घेतलं पाहिजे. त्या पुस्तकातलं A to Z तुम्ही सगळे चॅप्टर एकदा वाचून काढा. कारण त्यातलेच जे मेन 1 लाईनर आहेत ते ॲज इट इज पडत असतात पहिल्या CBTला आणि CBT 2ला फिजिक्सचे सेकंडसाठी. म्हणजे तुम्हाला टोटल NTPC ला सुद्धा यूज होईल, ALP ला होईल, JEE ला होईल. जे पण तुम्हाला जे CBT 1 आहे त्यासाठी नाही तुम्ही थांबवतो. आता इथे मुद्दा आला, ह्याने एनटीपीसी जेईचा मुद्दा काढला की असं पण आहे की आपण फक्त एएलपी वरच स्टिक राहिलं पाहिजे का, की सोबत कंबाईन जेईची तयारी केली पाहिजे, एनटीपीसीची तयारी केली पाहिजे किंवा ग्रुप डी पण आहे सो त्याची तयारी केली पाहिजे का? सो मला तू सांग, तू फक्त एएलपी वर स्टिक होता? नाही, मी जेईचा पण अभ्यास करत होतो, पण NTPC म्हणजे सगळ्यांचा अभ्यास करत होतो रेल्वेचा. पण माझं एएलपी वरती जास्त फोकस होतं, एएलपी आणि जेई वरती. पण याच्यात काय झालं की जेईचे आपले मोस्टली मेकॅनिकल इंजिनियर म्हणून 10 सब्जेक्ट होते टेक्निकलचे. तर दोन्ही एकसाथ करणं खूप अवघड होतं. पण नशिबाने माझं जेई नाही झालं, एएलपी झालं. अच्छा. पण माझं म्हणणं एवढंच आहे, जर तुम्ही एएलपी करत असेल तर NTPCचा पण अभ्यास करा. अच्छा, म्हणजे जेईचा नका करू, कारण त्याचा सिलेबस खूप मोठा आहे आणि तो कव्हर करण्यामध्ये तुमचा एएलपीचा सिलेबस कव्हर करता येणार नाही किंवा NTPCचा अभ्यास करता येणार नाही. तुम्ही तिकडे कमी. सो ह्याचा मुद्दा असा आहे की ह्यांनी ह्याचं म्हणणं होतं की एएलपी सोबत तुम्ही एनटीपीसी करू शकता, मग एनटीपीसी सोबत ग्रुप डी पण येईल. हो, ग्रुप डी पण करू शकता. हा, मी अक्षयकडे जातो कारण अक्षयने एनटीपीसीची CBT 2 सुद्धा दिली आहे याचा अभ्यास करताना. तुझा काय एक्सपिरियन्स होता? मी देताना मी कसं रेल्वेचं सर्वच एक्झाम दिल्या होत्या. कारण मी याच्या आधी SSC करत होतो, त्यामुळे SSC करताना माझं मॅथ्स रिजनिंग चांगलं होतं, इंग्लिश पण चांगलं होतं. बट रेल्वेमध्ये इंग्लिशची काही गरज नसते. आणि आपण GS बघितलं तर GS मध्ये थोडेफार क्वेश्चन पडतात ALP मध्ये. बाकी मग NTPC मध्ये थोडं GS थोडं एक्स्ट्रा राहतं. आणि सायन्स बेसिक बघितलं तर बेसिक सायन्सच विचारलं जातं रेल्वेमध्ये. आता जर 2025चा पेपर बघितला तर त्यामध्ये खचून 8 ते 9 क्वेश्चन आहेत फ्रीमध्ये, ज्यामध्ये की तुम्हाला सायन्सचे 4 क्वेश्चन आहेत आणि 2 GSचे क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळं माझं म्हणणं आहे की ज्याचं जर मॅथ्स रिजनिंग खूप चांगलं असेल तिन्ही रेल्वेची एक्झाम भरायला काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, म्हणजे जेईचं कसं आहे की तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंड असेल आणि टेक्निकल तुमचं चांगलं असेल, थोडंफार चांगलं असेल तर तुम्ही मला वाटते की तुम्ही प्री आरामात काढू शकता. कारण प्रीला काय टेक्निकलचा थोडा पार्ट राहतो आणि मोस्टली मॅथ्स रिजनिंग राहतो. तुम्ही मॅथ्स रिजनिंगमध्ये चांगलं केलं तर तुमची प्री ऑटोमॅटिकली निघून जाते. आणि मी पण टेक्निकल जेई दिली होती, कारण मग त्यावेळी मला काही वेळ नाही जास्त भेटला. खरं म्हणजे सलग आले होते. हा मुद्दा क्लिअर करायचा आहे की तुमची प्री वेगळी होईल, पण जेईची मेन्स आणि एएलपीची जी मेन्स आहे ती थोडी क्लॅश होईल. तुम्हाला एकावर स्टिक व्हायला लागेल की मी जेईचा अभ्यास करू मेन्सचा की एएलपीचा अभ्यास करू. त्यामुळे हा, माझं काय झालं होतं की म्हणजे सलग जेईची पहिले मेन्स येते CBT 2, त्यानंतर ALPची CBT 2. दोघांच्या मध्ये एक फरक काय होतो, जर तुम्ही जेईची दिली असेल
तर त्याचा बेटर फायदा भेटतो की तुम्ही एलपी आरामात क्रॅक करू शकता. ह्याच्यामध्ये किती अंतर होतं? एक 10 दिवसाचा फरक होतो. हा, मग सो ते तुमचं माइंडसेट तसं असलं पाहिजे, तुमची तयारी तशी त्या प्रकारची असली पाहिजे. आपल्याला फक्त 10 दिवस मिळतात आहे. सो कारण असं होईल की 2 दगडावर पाय ठेवल्यामुळे आपलं एक पण हातात येणार नाहीये. बरोबर. सो कोणाला काय ऍड करायचं? माझं असं म्हणणं आहे की जेई आणि एलपी ची सोबत तयारी होऊ शकते, पण कारण की जेईची जर तयारी केली आपण, एलपी ला एक ट्रेड म्हणून पण एक सब्जेक्ट असतो, ट्रेडची तयारी ऑटोमॅटिक त्याच्या टेक्निकल मध्ये होऊन जाईल असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे जेई आणि एलपी दोन्हीची तयारी सोबत होऊ शकते. सो बघ, आम्ही ही चर्चा यासाठी करतोय की प्रत्येकाचा वेगळा माइंडसेट आहे, प्रत्येकाचं मत हे वेगळं आहे. सो तुम्हाला ह्या चर्चेच्या अंती की तुम्हाला एक थोडं डोक्यात क्लिअर होईल की आपण काय करू शकतो, कारण स्वतःला माहिती आहे की मी किती पाण्यात आहे. सो तुम्हाला आयडिया असते की मी दोन्ही सोबत करू शकतो, तर तुम्ही बिंदास करा. नसेल जमत तर एएलपी वर स्टिक राहा किंवा जेई वर स्टिक राहा. सो ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लाईनवर जाऊया. पहिली गोष्ट सिलेबस, जसं ओंकारने सांगितलं तसं सिलेबसचं महत्व. वैभव, तू सांगशील सिलेबस? हा, सिलेबस आता म्हणजे आता रेल्वेसाठी जे सिलेबस आहे तो मॅथ्स, मेन मॅथ्स, मोठे रेल्वेसाठी जो काही सिलेबस आहे तो मॅथ्स, रिझनिंग, बेसिक सायन्स हेच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे आपण 10वी पर्यंत, डिप्लोमा पर्यंत, आता ह्याला ITI किंवा डिप्लोमा बॅकग्राऊंड आहे शक्यतो, मग 10वी डिप्लोमा पर्यंत जे काही झाले हेच आहे, मॅथ्स, रिझनिंग आणि बेसिक सायन्स. करंट अफेअर वगैरे आहे हे थोड्या म्हणजे एकदम 10 मार्कासाठीच आहे, थोडंच आहे. GK GS वगैरे हे थोडंच लागते. ज्याचं मॅथ्सवर कमांड वगैरे आहे ते हे म्हणजे कम्प्लीट मध्ये करू शकतात हे ALP साठी. ठीक आहे. दुसरा मुद्दा असतो की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होतं का? सो आम्ही सगळे फर्स्ट अटेम्प्ट मध्येच झालेलो आहे. तुमचं डेडिकेशन असेल तर होतं. फक्त त्याच्या मागे जो आपला आता दिसताना आम्ही दिसतो की आमचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, कारण वॅकन्सी 6 वर्षानंतर आलेली एलपीची. सो त्यामध्ये आमचा अभ्यास किती, म्हणजे एक जनरल प्रश्न असतो की किती वर्ष अभ्यास करायला लागतो, खूप जण विचारतात. सो अक्षय, किती वर्ष अभ्यास करायला लागतो? नाही, माझं म्हणणं आहे की जर तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग बेसिक जर तुमचं नॉलेज असेल तर 6 महिने पण खूप सफिशियंट आहे. जास्त पण करायची गरज नाही. तुम्ही एक मॅथ्स, रिझनिंगचे बेसिक तुम्ही जे सिलेबस दिलेले ते स्टिक करून एकदा बेसिक रिवाइज केलं आणि नुसते क्वेश्चन प्रॅक्टिस करता राहिला ना, रेल्वेचे जेवढे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत तुम्ही जरी प्रॅक्टिस केले तरी आरामात तुम्ही प्री क्वालिफाय करू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला जर ALP मध्ये तुम्हाला जे डिव्हिजन आहे ते करायचं असेल तर ते डिव्हिजन पाहिजे असेल तर तुम्ही जरा जास्त अभ्यास करा. म्हणजे मेरिटमध्ये जेवढे येईल, मेन्समध्ये CBT 2 मध्ये जेवढं तुमचं मेरिट चांगलं लागेल ना तेवढं तुमचं पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला जे So तुम्हाला डिव्हिजन तुमचं जो होम डिव्हिजन आहे ते तुम्हाला जर तुमच्या मार्क्सवर डिपेंड असतं. तुम्हाला मार्क्स चांगले असतील तर तुम्हाला तुमचं होम डिव्हिजन हे अलॉट केलं जातं. बरोबर. अजून विवेक काय म्हणतो? बरोबर. ठीक आहे. सो दुसरा मुद्दा होता की पेपर पॅटर्न. सो पेपर पॅटर्न आपण हे थोडक्यातच ओळखूया. CBT 1 ही 100 मार्क 75 मार्काची असते. CBT 2 100 + 75 ट्रेड असतो आणि सायको असते. सो ती त्याचं वेगळं गणित आहे, आपण तिथे चर्चा करणार. सो मुद्दा आहे माझा खूप महत्वाचा की क्लासेस लावायचे का? माझं असं पर्सनल ओपिनियन आहे, जर आपण कोणाचं सबस्क्रिप्शन घेतलं तर आपण फक्त त्याच एका चॅनल सोबत आपण बांधले जातो. त्यापेक्षा आपण युट्यूबवर आपल्याला समजा साहिल सर वगैरे मॅथचे आहेत, त्यांचं आपल्याला मॅथ आवडत असेल, GK GS साठी नवीन सर आहेत त्यांचं आपल्याला GK GS आवडत असेल, रिजनिंगसाठी वेगळं कोणी असेल, आपल्याला जर असं प्रत्येकाचं वेगवेगळं आवडत असेल तर आपण प्रत्येकाचं त्याचं सबस्क्रिप्शन घेतलं पाहिजे. कारण की एकच जागेवर सगळे असे टीचर्स म्हणजे परफेक्ट असू शकत नाही. त्यामुळे आता पर्सनली प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. कारण की काही जणांना याच सबस्क्रिप्शन मध्ये सगळ्यांचं समजू शकतं, पण मला पर्सनली मी प्रत्येकाचं सब्जेक्टचं वेगवेगळ्या जागेवर सबस्क्रिप्शन घेतलं होतं. आणि माझं एक म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे क्लासेस कोणतेही करा जसं तुम्हाला बेटर वाटतं त्यानुसार तुम्ही ते सब्जेक्ट परफेक्ट करा आणि टेक्स्टबुकचा जास्तीत जास्त यूज करा. कारण टेक्स्टबुकमध्ये त्याच्यामध्ये येणारच आहे. टेक्स्टबुकमध्ये सर्व तुम्हाला जेवढे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत सर्व क्वेश्चन दिसतात आणि मॉक खूप राहतात, अनलिमिटेड मॉक्स राहतात. त्यामुळे त्यावरून तुमची प्रॅक्टिस होईल. जेवढे तुम्ही MCQ प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला एक्झाम मध्ये भेटेल. क्लासेस आपण म्हणजे complete क्लासेस करूया. नाही, क्लासेस मध्ये थोडक्यात म्हणजे ह्यातून आपल्याला क्लास घेतल्यामुळे बेनिफिट काय दुसरं होतं, एक प्रॉपर गाईडलाईन होते. म्हणजे युट्यूबवर इकडे तिकडे लय भटकण्यापेक्षा एखादा सब्जेक्ट जर घेतला तर तो शिक्षक आपल्याला त्या सब्जेक्टचं प्रॉपर गाईडलाईन सिलेबस थ्रू सगळे ऑल टॉपिक जे आहेत ते कम्प्लीट होतात आपले. त्याचं बेनिफिट आपल्याला हे होतं. म्हणजे याच्यामध्ये एक मुद्दा आहे की क्लास आपण एकाच XYZ हा ही संस्था आहे, त्याच संस्थेचा सगळा क्लास न लावता मॅथ टॉपिक वाईज किंवा सब्जेक्ट वाईज आपण क्लास वेगवेगळे टीचरकडे आपण क्लास लावू मला शकतो. याच्यामध्ये एक ऍड करावं असं वाटतं की एखादा मॅथ्सचा सब्जेक्ट असेल तर बरीचशी मुलं काय करतात की आता पर्सेंटेज चॅप्टर असेल तर तो एकदा या सरांकडून पडला, एकदा त्या सरांकडून. तसं नाही करायचं. एक तर एकच. जर समजा एक जर तुम्ही शिक्षक पकडला तर स्टार्ट टू एंड त्याच्याकडूनच पडायचं. याचं कारण असं असतं
की समुद्र खूप खोलवर आहे, त्याची डेप्थ किती हे आपल्याला माहित नाही, परंतु तो जो शिक्षक आहे तो आपल्याला ऍक्च्युली जे वे ऑफ थिंकिंग आहे त्याच्याकडून आपल्याला समजतं. आणि सॉल्व्हिंगची जी मेथड आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्याच्यामुळे एकाचं जर करत असतं तर एकावरतीच भरोसा ठेवा, फक्त त्याला शेवटपर्यंत फॉलो करा. येस. मध्ये आधी चेंज करू नका त्याला. पाहिजे तर तुम्ही शिक्षक निवडताना किंवा क्लास घेताना जे काय असेल ते तुम्ही टाइम घ्या, 1 महिना तुम्ही त्यासाठी काढा, पण एकदा तो निवडला की त्याच्यात परत चेंज करू नका. कारण प्रत्येक शिक्षक हा स्वतःमध्ये काही ना काहीतरी युनिक असतो, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी क्वालिटी असते, काही ना काहीतरी लॅक्युनस पण असतात. तर आपल्याला त्याप्रमाणे त्याचे जे आहे क्लास ते त्याप्रमाणे घेऊन ते आपल्याला पुढे जायचे. त्याच्यावरती अविश्वास दाखवला तर तो आपल्याला उलटा तोटाच आहे आपल्यासाठी तो. विवेकचा मुद्दा खरंच बरोबर होता, कारण मी इथे सांगतो की माझं मित्र होते, सो त्यांचं असं झालेलं की त्यांनी मॅथ्स अर्धा शिकलेलं, म्हणजे ह्या इकडनं अर्ध. सो काय होतं त्यांनी, सो प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची पद्धत, त्याच्या कॉन्सेप्टची पद्धती खूप वेगळी असते. जो आपण दुसऱ्याकडे जातो ना, हे सगळं असं मिक्स होऊन जातं, मग आपल्याला ते खूप ब्लँक झाल्यासारखं असतं. सो हा मुद्दा आहे. मी क्लासेसचं एवढंच कन्क्लूड करतो की क्लासेस टाइम घेता, म्हणजे चालू करताना तुम्ही वेळ घ्या, त्या शिक्षकाबद्दल माहिती घ्या, तो त्याची टीचिंग पद्धत कशी आहे ती जाणून घ्या. सो आणि मॅथ एकेकडे लावू शकतो आपण चांगल्या फॅकल्टी, किंवा सायन्स एकेकडे शिकवतो. GS रिझनिंगसाठी क्लास मला नाही वाटत घ्यायला पाहिजे, युट्यूबवरून तो होऊन जाईल. सो हा आहे. आणि दुसरा मुद्दा ह्याच्यात येतो की तुमचं प्रिपरेशन हे मराठीतूनच केलं पाहिजे, इंग्लिश हिंदी कसं केलं पाहिजे? आता आज लास्ट इयर पासून काय केलं की रेल्वेने मराठी लँग्वेज दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही जरी मराठीमध्ये स्टडी केला तर मराठीमध्ये क्वेश्चन वाचून तुम्ही आन्सर देऊ शकता. हा, पण मग टोटल 16 लँग्वेज दिले ते, त्यामुळे लँग्वेज काही बेरियर आता राहिलेलं नाही. 16 लँग्वेज दिल्यात, तुम्हाला कोणती आवडते त्या लँग्वेज मधून तुम्ही देऊ शकता. आणि आपल्याला उत्तर येणं हेच अपेक्षित आहे. स्ट्रॅटेजी काय वापरली, किती वेळ दिला, कुठली मेथड वापरली मॅथ्ससाठी, रिझनिंगसाठी, हे जर कुठेही मॅन्डेटरी नाही की असंच सोडवलं पाहिजे, असंच आलं पाहिजे. आपल्याला फक्त आन्सर पाहिजे आहे. त्या दृष्टीनं तुम्ही जो क्लास निवडाल ना त्यामध्ये त्याच सरांना फॉलो करा शेवटपर्यंत, कारण प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या आहेत. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पर्टिक्युलर त्या शिक्षकांचे सोडवल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो. सो इथे मी हे सांगतोय की आपला मुद्दा होता की मराठी की हिंदीमध्ये. अजून विवेक काय ऍड करतोस? प्रिपरेशन तुम्हाला तो जो कन्सेप्ट आहे आणि कन्सेप्टची डेप्थ किती आहे हे जर समजलं तर लँग्वेज बॅरियर त्याच्यामध्ये राहत नाही. मूळ मुद्दा तिथून स्टार्ट होतो आपला. आणि त्याचप्रमाणे आपण हे पण बघितलं पाहिजे की आपल्याला जो अभ्यास करायचा आहे त्याचं स्टडी मटेरियल कोणत्या लँग्वेज मध्ये जास्तीत जास्त अवेलेबल आहे ते. कारण की आता कसं झालंय, आता आपण म्हणतो की बाबा आपण मराठीतनं करतो, आपल्याला ते हे पण मिळालं पाहिजे ना, त्याचं स्टडी मटेरियल पण मिळालं पाहिजे. आपण कन्सेप्ट ते समजून घेऊ शकतो मराठीमधून, पण आता मराठीमध्ये तेवढं स्टडी मटेरियल अवेलेबल नाही. मी असं नाही म्हणत तुम्हाला की बाबा मराठीमधून करू नका. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की तो जो कन्सेप्ट आहे तो शिकायला लँग्वेज बॅरियर नाही यायला पाहिजे. तुम्ही तो कसा पण शिका, पण तो कन्सेप्टची डेप्थ पर्यंत शिका, एवढंच सांगायचं. नाही, हा मुद्दा आहे की मराठीमध्ये कंटेंट खूप कमी अवेलेबल आहे, तर तुम्हाला सोर्स हे हिंदी किंवा इंग्लिश मधले वापरावे, ते ट्रान्सफर करून मराठीतून केले पाहिजे. आणि मराठीमध्ये शब्द पण असे खूप आहेत की त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, आणि इंग्लिश मध्ये लगेच समजतो. ज्याचं शिक्षण 10वी पर्यंत जरी इंग्लिश मध्ये किंवा सेमी मध्ये झालं, त्यांनी माझं तर पर्सनल सजेशन आहे की त्यांनी इंग्लिशच निवडलं पाहिजे. हो, नाही का? आणि एक डिफॉल्ट भाषा तर इंग्लिशच येते, त्यांनी सेकंडरी भाषा दुसरी निवडली तर त्याला पर्सनली एखादा क्वेश्चन चेंज पण करता येऊ शकतो त्या भाषेत. त्यामुळं जी भाषा आहे ती निवडली आणि नंतर एक्झाम आपण इंग्लिश मध्ये देऊ शकतो, त्याच्यात काय हे नाही. सो या मुद्द्याचं कन्क्लूड असं आहे की तुम्ही मराठीतून करा, हिंदीतून करा, काही बॅरियर याच्यामध्ये काही नाही. फक्त एवढं लक्षात आहे की तो कंटेंट किती अवेलेबल आहे अभ्यास करताना, हे लक्षात ठेवा. सो मुद्दा आहे की किती आणि ऍक्च्युली स्टँडर्ड मध्ये कसं असतंय, 16 लँग्वेजेस जरी असल्या तर त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज जी आहे ती डॉमिनेट मानली जाते. जर 16 लँग्वेजचे क्वेश्चन असतील आणि 15 ज्या लँग्वेज राहतात इंग्लिश सोडून, त्या क्वेश्चन मध्ये जर काय समजा फेरफार असेल, काही चुकीचं असेल, तर त्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये जो क्वेश्चन आहे तर तोच त्याच्यामध्ये ग्रँड धरला जातो. बाकीचं जे आहे त्याला ग्रँड धरलं जात नाही, असा त्याच्यामध्ये. सो कसं असतं ना, समजा इंग्लिश ही स्टँडर्ड लँग्वेज आहे, दोन्ही साईड. समजा तुम्ही हिंदी चॉईस केली किंवा मराठी चॉईस केली, सो ते गुगल ट्रान्सलेटर नसणार आहे, AI ट्रान्सलेशन येतं, आणि ट्रान्सलेशन मध्ये काही चुका होऊ शकतात, पण ते मग रेल्वे ग्राह्य नाही धरणार. रेल्वे फक्त इंग्लिशवर हे होणार. बरोबर? हा, बरोबर. ठीक आहे. सो नेक्स्ट होता की किती वेळ अभ्यास करायचा, कोण सांगताय?
अभ्यास माझं म्हणणं आहे की दिवसातून 5 ते 6 तास अभ्यास Consistent. एएलपी साठी पुरेसा आहे. फक्त कन्सिस्टन्सी असली पाहिजे. असं नाही की आज करतोय नंतर 2 दिवसांनी करतो असं नाही. फक्त 5 ते 6 तास अभ्यास कन्सिस्टंटली केला तर एएलपी क्रॅक करणं काहीच अवघड हो खरंच आहे. मी सांगतो कारण मी माझ्यावरून सांगतो. मी असं काय एवढा हुशार नव्हतो किंवा नाही का, फक्त ऍव्हरेज स्टुडंट होतो. फक्त एक होतं जसं हर्षा बोलला की कन्सिस्टंट तुम्ही असलं पाहिजे. सो विवेक भूषण कन्सिस्टंट आणि डिसिप्लिन पाहिजे. तुम्ही मॅथ्स दिवसातून 2 ते 3 तास करा, रिझनिंग 1-1.5 तास करा आणि उरलं बेसिक सायन्स ते 1-1.5 तास करा. ते पुरेसं आहे. आणि उरलं CBT 2चं तर तुमचा ट्रेड सब्जेक्ट पण असतो. हा. तर ट्रेड सब्जेक्टवरती पण तेवढंच लक्ष द्या जेवढं तुम्ही इतर सब्जेक्टवर देतात. कारण त्यात जर तुम्ही फेल झाले तर तुम्हाला CBT 2च्या पार्ट ए मध्ये किती मार्क असू दे तुम्ही काउंट केले जात नाही. बरोबर. हा मुद्दा आहे की ह्यावेळेसचा जो एएलपीचा ट्रेड पेपर आलेला तो थेअरी बेस आलेला आणि जो 2019चा होता तो 1 लाईनर होता, MCQ होता. मग काय झालं, आपल्याला क्वेश्चन फिरवून विचारल्यामुळे जर का वरच्यावर वाचलं असेल तर मग खूप जास्त होतं. कारण तो क्वालिफाईंग असल्यामुळे आपण त्याचा जास्त अभ्यास करत नाही. पण तो काय 35% पाडायचे होऊन जातील. बरोबर. यावेळेस खूप अवघड गेला होता मुलांना. सो दुसरा मुद्दा आहे की झोन कुठला भरावा. बरोबर. सो मराठी मुलांना असं वाटतं की जर का रेल्वेचा, मी खूप जणांकडून ऐकलं, तुम्ही पण ऐकलं असेल की रेल्वेचा फॉर्म भरला म्हणजे देशात कुठं पण जातं नाही का. सो ही गैरसमज आहे. आपल्याला झोन डिसाईड असतो. समजा तुम्हाला महाराष्ट्रातच राहायचंय तर तुम्ही मुंबई आरआरबी मुंबईला भरलं पाहिजे. आरआरबी मुंबईमध्ये 3 झोन येतात: सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे आणि साऊथ वेस्टर्न रेल्वे. सेंट्रल रेल्वेमध्ये मोस्टली महाराष्ट्र कव्हर होतोय. वेस्टर्न रेल्वेमध्ये फक्त आपलं मुंबई सेंट्रल येते आणि साऊथ सेंट्रलमध्ये नांदेड डिव्हिजन येते. मग तुम्ही भरताना फॉर्म सेंट्रल रेल्वे पहिला ऑप्शन राहील तुमचा. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर मुंबईत, जर तुम्ही वेस्टर्न लाईनच्या जवळ जर असाल कुठे तर तुमचं वेस्टर्न रेल्वे राहील. आणि मराठवाडा वगैरे असेल तर नांदेड डिव्हिजन तुमचं राहील. त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळी तुम्हाला प्रेफरन्सनुसार येतं. आमच्या बॅचला काही मुलं अशी झालेत की CGL ला SSC ला कसं असतं, वेस्टर्न रिजन म्हणजे आपला इकडचा पश्चिम महाराष्ट्र वगैरे इकडचा येतो. त्यामुळं भरपूर जणांनी वेस्टर्न रेल्वे पहिला टाकलेलं. त्यांना चांगले मार्क असून देखील त्यांना होम डिव्हिजन मिळालेलं नाहीये, कारण त्यांनी पहिला प्रेफरन्स भरताना वेस्टर्न रेल्वे भरला होता. काही जणांनी SCR भरला होता. मग अशा चुका न टाळता तुम्ही फॉर्म भरताना देखील ही काळजी घेतली पाहिजे की आपल्याला झोन कुठला सिलेक्ट करायचा आहे. याची पण इन्फॉर्मेशन आता गुगलवर सगळीकडे अवेलेबल आहे. बरोबर. आणि याच्यात एक मुद्दा होता, विवेक तू सांगतोय नागपूरचं, नागपूर डिव्हिजन बद्दल तू सांगायचं. हा तेच की नागपूर डिव्हिजन जे आहे तर ते नागपूर डिव्हिजनची जी भरती आहे ती येतं सेंट्रल रेल्वेमध्ये, पण त्याची रिक्रुटमेंट आरआरबी बिलासपूर थ्रू होती. आपल्या मराठी मुलांना काय वाटतं की नागपूर महाराष्ट्रामध्ये आहे तर वी विल चूज आरआरबी मुंबई, पण तसं नाहीये. ते आरआरबी बिलासपूर आपल्याला निवडावं लागतं. बिलासपूर निवडल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला नागपूर डिव्हिजन मिळणार, असं आहे ते. रेल्वेचं कसं आरआरबी मुंबई असेल तर आरआरबी मुंबईच्या अंडर जे डिव्हिजन आहेत ते त्याच्यामधून आपण ते आपल्याला अलॉट होतात आपल्या मार्कनुसार. तर त्यामुळे तुम्हाला जर घराच्या शेजारी पाहिजे तर घराच्या जवळ तुमच्या कुठलं रेल्वे स्टेशन आहे किंवा कुठून लाईन गेली आहे तर तिथे जावं तुम्ही. तिथे तुम्ही विचारा की आपल्या इथं कोणतं डिव्हिजन आहे काय, आणि मग तो तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून आपलं कन्फ्युजन त्याच्यामध्ये होणार नाही. एवढं सांगायचं. सो आपण CBT 1 आणि CBT 2 ची तुम्हाला एक मोठी आयडिया आला असेल. सो मी नेक्स्ट थोडं ऍड करतो की CBT 1चा अभ्यास करताना CBT 1चाच अभ्यास करा. कारण CBT 2चा अभ्यास CBT 1 पासून करू नका, कन्फ्युजन होईल तुमचं. CBT 1 नंतर 1 ते 1.5 महिना लागतो रिझल्ट लागण्यासाठी आणि आन्सर की 2-3 दिवसात येते. सो तुम्हाला कळून जातं की आपलं होतंय किंवा नाही. त्यानंतर तुम्ही CBT 2चा अभ्यास करा. त्यावेळी तुम्ही BSED म्हणून एक सब्जेक्ट असतोय 50 मार्काचा, त्यासाठी फोकस करा. CBAT पण पॅरलली वाचत राहा. म्हणजे ट्रेड टेस्ट पण तुम्ही पॅरलली देत राहा, जेणेकरून तुमचा म्हणजे फोकस लूज होणार नाही. आणि 27 मार्क हे तुम्हाला पडलेच पाहिजेत. 27 मार्क्स असतात, 35% असं. सो आता मी विसरलो. CBT 1 ओम बोलला की CBT 1चा अभ्यास करताना तुम्ही प्रॉपर CBT 1चाच करा. का त्याचं रिझन सांगतो. CBT 1 मध्ये तुम्हाला 10 मार्काचं GK सुद्धा येतं आणि काय होतं ना, सगळे सोडतात. ते 10 मार्क खूप गेम चेंजर आहे. त्याच्यामुळे तुमचा प्री मध्ये रिझल्ट होऊ शकतो. त्याचं काय होतं ना, काय असं वाटतं की काय GK विचारणारच नाहीये. सो तुम्ही कशाला त्याचा अभ्यास करायचा आहे. पण लक्षात ठेवा, इथून पुढची प्री खूप हार्ड होणार आहे. आमच्या वेळेस जागा जास्त असल्यामुळे ते कॅल्क्युलेशन वाढलं, जास्त मुलं सिलेक्ट झालेली प्रीला.
ठीक आहे. CBT 1 CBT 2 झालंय. आपण सायकोकडे, अक्षय सायकोचं सांगतोस. सायकोमध्ये कसं की तुम्हाला 5 वेगवेगळ्या टेस्ट असतात त्यामध्ये. तर पहिले एक असते की म्हणजे बेसिक असते की तुम्हाला नंबर दिलेले असतात, त्यामध्ये 4 ऑप्शन असतात. त्यामध्ये असं विचारलं असतं की 6 नंबर कोणत्या ह्याच्यात नाही आहे, मग ती चेक करायचं फास्टमध्ये त्यावर टाका. ती तुमची की मेंटॅलिटी चेक करा की तुम्ही किती Yeah. कॅप्चर करता फास्टमध्ये. हा. आणि असे जे आपल्याला, कारण आता आम्ही शिकतोय ना, तर आम्हाला सिग्नल खूप जास्त लवकर बघावे लागतात, त्याचे नोटेड नंबर असतात. तर जो सायकोचा पेपर आहे तो यासाठीच कंडक्ट केला जातो की तुम्ही तुमची मेमरी पॉवर किती स्टार्ट आहे, म्हणजे किंवा तुम्ही लगेच किती काय म्हणतात, decision making. Quick decision हा. making तुमची चांगली पाहिजे. क्विक डिसिजन तुम्ही किती देताय. सो ठीक आहे. सो लास्ट मुद्दा आहे आपला की ALPचं मेडिकल हे A1 लागतं. ALPचं पूर्ण रेल्वेमध्ये ALPचं मेडिकल हे खूप हार्ड केलं जातं कारण ते A1 कॅटेगरीच आहे. सो मेडिकल बद्दल कोण सांगतोय? अशा मेडिकल हे म्हणजे मेडिकल मध्ये सगळ्यात जास्त बघितले जाते ते डोळे. जर तुमचे डोळे जर चांगले असेल तर तुम्हाला जास्त करून काही प्रॉब्लेम येत नाही. मेडिकल मध्ये तुमचं चेक होणार, तुमचे डोळे 6x6 असले पाहिजे, कलर ब्लाइंडनेस असले पाहिजे. आम्ही जे कलर ब्लाइंड नसले पाहिजे. वापस माझं जे मेडिकल झालंय तिथं फ्लॅट फूट चेक केलं तर, नॉकने चेक केलं तर, तसं जर प्रॉब्लेम काही असेल तर तुम्ही आतापासूनच ते नीट होऊ शकतं का, काही प्रिकॉशन घेऊ शकता का, कारण की नॉकनी काही केस मध्ये नीट होत आहे. बरोबर. हा. आणि ह्याच्यात मी अजून एक करतो की आता प्रत्येक हॉस्पिटलचा वेगळा क्रायटेरिया आहे. सो आता हर्षाचं झालेलं ते सोलापूरला झालेलं, तिथे नॉकने खूप स्ट्रिक्ट बघितलेली, फ्लॅट फूट जिथे बघितलेला. सो माझं झालेलं ते पुणेमध्ये झालेलं, तिथं डोळे चेक केलेले, त्यानंतर नॉकनी जनरल चेकअप होतं, फ्लॅट फूट चेक केलं नव्हतं, पण डोळेच मोस्टली सगळीकडे प्रेफर केले जातात. आणि जरी तुम्ही रिजेक्ट झाला तर तुम्हाला अजून एक ऑपॉर्च्युनिटी असते की तुम्ही अपील वगैरे करू शकता. त्यामुळे असं काही नाही की मेडिकलला काही प्रॉब्लेम झाला तर लगेच तुम्ही अनफिट होणार वगैरे, याचं पण टेन्शन घेऊ नका. आणि ज्याला कुणाला चष्मा आहे त्यांनी ALPचा फॉर्म भरूच नका. तुम्ही NTPC, JEE अदर एक्झामला फोकस करा, कारण भरपूर जण इथपर्यंत आलेत आणि मेडिकलला आउट झालेले आम्ही बघितले. मी पण मग त्यावेळी जो सेटबॅक असतो ना तो खूप हार्ड असतो. त्यामुळे तुम्ही त्याचा पण विचार करा. नाहीतर काय जणांचं कसं असतं, बघू पुढे गेल्यावर बघू, रेल्वे मॅनेज होत नाही या केसमध्ये. आणि हे पण सांगतोय की हे विसरलो आता, मेडिकल बद्दलच मला सांगायचं होतं की काय अभ्यास करताना नाही तुम्ही तुमच्या डोळ्यांची सुद्धा काळजी घ्या, कारण हा एक लॉंग मॅरेथॉन आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, खूप वेळ स्क्रीनिंग केलं तरी नंबर वाढतात. हा. त्यामुळे कसं की तुम्ही एक 25 मिनिटानंतर एक ब्रेक घ्यायचं, त्यामध्ये डोळ्यांना थोडं रिलॅक्सेशन होतं. आणि जे आपले काय होतं की तुम्ही कंटिन्यू एकसारखं रिडिंग करत असाल किंवा वॉचिंग करत असाल तर आपले फोकल ऍडजस्ट होऊन जाते, त्यामुळे नंबर वाढतं. त्यामुळे ते कसं की तुम्ही कंटिन्यू अभ्यास करताना थोडं मध्ये ब्रेक घेऊन जर थोडंसं लॉंग डिस्टन्स पाहिलं पाहिजे, म्हणजे तेवढं आयची व्यायाम पण होतो आणि रिलॅक्स डोळे कारण- पण केले पाहिजे थोडेफार बाहेर. कारण का आपण सारखं जवळचं बघतोय त्याच्यामुळे तो लांब चष्मा लागू शकतो. फक्त अभ्यास करताना एवढी काळजी घ्या. सो धन्यवाद. ओके, डन. अजून कोण काय ऍड करायचं? सो मी शॉर्ट मध्ये सांगू का? हा, गेलं कर. CBT जर ALP बनायचं असेल तर साधं सोपं आहे. CBT 1 साठी 2 तास मॅथ, 1 तास मॅथ्स करा, अर्धा तास रिझनिंग करा. रिझनिंग तुम्ही शेवटला जरी महिनाभर परीक्षेच्या आधी केलं तरी चालतं. मॅथ्स हे दररोज झालं पाहिजे. त्यानंतर सायन्स हे तुम्ही 9वी-10वीचं पहिला वाचा, जे NCERTचं बुक येतं इंग्लिशमध्ये मी वाचलेलं. त्यानंतर तुम्ही सायन्ससाठी नीरज सर वापरू शकता, त्यांचं सबस्क्रिप्शन घ्यायची सुद्धा गरज नाही. मी कुठलंही सबस्क्रिप्शन घेतलं नव्हतं. नीरज सरांचा युट्यूबचा व्हिडिओ बघायचो आणि डेली जे त्यांनी 25 क्वेश्चन 30 क्वेश्चन असे टाकतात ते रिपीट असतात. तेवढे जरी तुम्ही कन्सिस्टन्सीनं करत गेला 1 महिना तरी तुमचं सायन्स 20 आउट ऑफ 18 मला वाटते 20 मार्काला असते, त्यातलं 18 तर तुमचं होऊनच जातं. त्यानंतर मॅथ्ससाठी साहिल सर मी फोकस केलं होतं आणि GK GSचा मी अभ्यास केला नव्हता, हे मी फ्रँकली सांगतो. आणि मी 65 मार्काचा पेपर सोडवलेला, मला 62 पडलेले. अॅक्युरेसी पण तिथं मॅटर करते. मी GK GS केलं नव्हतं कारण CBT 2 ला GK GS नसते. सो पण आताच मी बोललो ही काळजी आता तुम्ही घ्या की ह्यानी GSचा अभ्यास केला नाही म्हणजे तुम्ही पण करू नका असं नाहीये. तुम्ही सुद्धा करा जेवढं होत आहे तेवढं, कारण आमच्या वेळेस ही भरती 19,000ची होती. सो ते मल्टिप्लाय बाय 9 होती ना CBT 2 ला, त्यामुळे तो 15 होती. अच्छा 15 होती. CBT 1 ला 15 होतं, CBT 2 ला 8 होतं. अच्छा, मग 15 CBT ला 8 हा, होतं. CBT ला 8. मग ह्याला 15% होते, त्यामुळे तो आकडा वाढला, कट ऑफ ते खाली गेलेलं. ओके, सो मित्रांनो थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. यांसारखे
आता आमचं ट्रेनिंग चालू आहे. जसा वेळ मिळेल तसा आम्ही व्हिडिओ अपलोड करत जाऊ, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना त्याचा हेल्प होईल. सो थँक्यू. यापुढे सुद्धा व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. सो थँक्यू सगळ्यांना वेळ दिल्याबद्दल.